नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रमाने येणारी संख्या याविषयी अभ्यास करणार आहोत. एनएमएस मधील हा प्रकरण नंबर 2 चा आहे, क्रमाने येणारी संख्या. तर 11 उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. 75 प्रश्नचिन्ह 45 33 23 15 9 आणि 5 आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे. सर्वप्रथम आपण यांच्यातील फरक बघू. मग फरक बघताना इथं पहिल्यांदाच क्वेश्चन मार्क असल्यामुळे फरक आपण उजव्या साईड कडून बघू. या दोन्हीतील फरक येईल 4, या दोन घटकातील फरक येईल 6, या दोन घटकातील फरक 8, या दोन घटकातील फरक 10, या दोन घटकातील फरक 12. फरक बघा, 4चा होता, 6चा झाला, 8चा झाला, पुन्हा नंतर 10चा झाला, 12चा झाला. आता या दोन घटकातील फरक हा नक्कीच 14चा असायला पाहिजे. म्हणजेच आपल्या 45 मध्ये जर आपण 14 प्लस केले म्हणजे अधिक केले तर आपलं उत्तर येईल 59. बरं, 59 हे पर्यायामध्ये आहे का? तर आहे, नक्कीच आहे. ते पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणजे 59 हे आपलं उत्तर बरोबर असेल. बरं, पुढे बघा, या दोन्हीतला फरक हा 16चा असायला पाहिजे. नक्कीच आपण याच्यात इथं जे घटक लिहिलं आहे आपण 59 आणि 75 या दोन्हीतला फरक देखील किती यायला पाहिजे? 16 यायला पाहिजे. तो येतो का तो पण बघून घेऊ आपण. 75 मधून हे 59 कमी केले तर 16 यायला पाहिजेत आणि ते येतात का बघू. 5 मधून 9 जात नाहीत म्हणून उसना मागितला, 6 झाले 15. 15 मधून 9 कमी केले 6 राहिले आणि 6 मधून 5 कमी केले 1 राहिले, फरक आला 16 आहे. याचा अर्थ 59 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर असंच आपण पुढलं गणित बघूया. पुढचं गणित दिलेलं आहे बघा. 15 24 35 प्रश्नचिन्ह 64 आणि 80. जर या क्रमिकेचा जर विचार केला तर आता आपल्या लक्षात आलंय की हा सर्व पूर्ण वर्ग संख्येच्या जवळच्या संख्या आहेत. जसं की इथं 16चं वर्गमूळ पडतंय, इथं 25, इथं 35. पण नक्कीच इथं काय असायला पाहिजे? 49च्या जवळचा अंक. मग 49च्या जवळचा अंक पण कितीनं कमी असायला पाहिजे? 1नच कमी. बघा, इथं काय ट्रिक लागल? 4चा वर्ग आणि 1न कमी. मग इथं काय होईल? 5चा वर्ग 1न कमी. इथं काय होईल? 6चा वर्ग आणि 1न कमी. नक्कीच इथं मग 7चा वर्ग आणि 1न कमी हे आपलं उत्तर असायला पाहिजे. मग 7चा वर्ग वजा 1, 7चा वर्ग 49 आणि वजा 1, 49 मधून 1 कमी केला, उत्तर 48. 48 हे पर्यायामध्ये दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर असणार आहे 48. आणि हे काय आहे? 8चा वर्ग 1न कमी आणि 9चा वर्ग 1न कमी, म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. तर असंच उदाहरण बघूयात आपण पुढचं. जे उदाहरण दिलेलं आहे आपल्याला 11 10 प्रश्नचिन्ह 100 1000 य 1000 आणि 10,000 य. बर, इथं या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण फरक हे लावू शकत नाहीत, कारण इथं कशा पण कमी झाल्यात संख्या, वाढल्यात कमी झाल्यात, काहीतरी फरक असा अनकॉमन फरक आहे. तर 2-2 ची जोडी जर केली आपण, इथे 1 2 ची जोडी, इथे या दोन घटकांची जोडी आणि या दोन घटकांची जोडी, या दोन घटकांची जोडी आणि इथं एक घटकच आहे, याची एक जोडी होऊ शकत नाही. पण या दोन घटकांच्या जोडीवर लक्ष दिलं, 11 10 1000 य 1000, याचा अर्थ नक्कीच इथं 101 असायला पाहिजे. नक्कीच इथं 101 असायला पाहिजे, कारण पहिला अंक 1न मोठा आहे, त्याच्यापेक्षा लहान अंक आहे. 1न मोठा त्याच्यापेक्षा लहान अंक, 1न मोठा त्याच्यापेक्षा लहान अंक, अशा दोन जोड्या झालेल्या आहेत. तर 11 आणि 10 1न कमी, मग 101 आणि 100 1न कमी, 1001 आणि 1000 1न कमी. 101 हा पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला पण आहे. याचा अर्थ या क्रमिकेचं बरोबरच उत्तर असणार आहे 101. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे गणित आता एक बघून घेऊयात आपण. क्रमिका दिलेली आहे बघा,
27, 44, 61, 71, प्रश्नचिन्ह आणि 112. क्रमिका वाढत जात आहे. क्रमिका काय व्हायली? 27 चे 44 व्हायले, 44 चे 61 व्हायले, 61 चे 78 व्हायले. प्रश्नचिन्हाच्या जागी वाढलेलाच अंक पाहिजे आणि प्रश्नचिन्ह झाल्याच्या नंतर 112 हा देखील वाढलेलाच अंक पाहिजे. क्रमिकेमध्ये कॉमन फरक काय आहे ते बघून घेऊयात आपण. या दोन्ही फरक बघा. 44 मधून जर 27 कमी केले तर फरक येईल बघा. 4 मधून 7 जात नाही, उसना घेतला. 14 मधून 7 गेले, 7 उरले आणि 3 मधून 2 गेले, 1 उरला, म्हणजे 17चा फरक आहे. या दोन्हीतला फरक काढून घेऊया. 61 या संख्येतून 44 ही संख्या कमी केली तर 1 मधून 4 जात नाहीत, उसना घेतला 5. 11तून 4 कमी केले, 7 उरले. 5 मधून 4 कमी केले, 1 उरला, म्हणजे नक्कीच 17. म्हणजे या दोन्हीत पण 17चाच फरक असेल, या दोन्हीत पण 17चाच फरक असेल आणि या दोन्हीत पण 17चा फरक असायला पाहिजे. म्हणजे आता प्रश्नचिन्ह इथं आहे, याचा अर्थ आपल्याला 78 च्या पुढं 17 न वाढायचंय आणि आपला पर्याय शोधायचा आहे. 8 मध्ये 7 टाकले, 15 हा चाला य. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 95. 95 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे. याचा अर्थ या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल 95. आता या प्रश्नाचं निरीक्षण जर केलं तुम्ही तर आपल्याला क्रमिका वाढत चाललेली लक्षात आले, पण क्रमिकेचं शेवटचं पद खूपच वाढलं. शेवटचं पद बघा 7915. एक कॉमन फरकाच्या यानं जाऊ शकत नव्हतो आपण तिथपर्यंत, कारण 579 ते 600 काहीतरी होतील, 600 ते 700 800 काहीतरी व्हायला पाहिजे, हे जास्तच फरक झालाय. तर यामध्ये आपण जर पहिल्या अंकाचं निरीक्षण केलं 2, 3, 4, 5 आणि इथं पहिल्या अंकाचं मग पहिलं उत्तर असणार आहे आपलं. पहिला अंक बघा 2 होता, 3 झाला, 3चा 4 झाला, 4चा 5 झाला, 5चा नक्कीच 6 होईल, नक्कीच 6 होईल. आता या दुसऱ्या अंकावर जर लक्ष दिलं आपण तर पहिल्यांदा 4, 5, 6, 7, 7चा नक्कीच 8 होईल. आणि जर शेवटच्या अंकावर लक्ष दिलं तर 0, 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 12 आणि 3 5 15. इथं पण ते लागत नाही बघा. मग आपलं उत्तर आलंय 6812. 6812 हे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले आहेत. 6812 हे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न दिलाय 7, 14, 42, 168, 840 आणि प्रश्नचिन्ह. नक्कीच क्रमिका वाढत चाललेली आहे, पण क्रमिका पटीनं वाढायली. पटीनं वाढायली म्हणजे काय व्हायलंय, या 7 ला जर 2 न गुणलं तर पुढलं पद भेटले 7 2 14. या 14 ला 3 न गुणलं तर पुढलं पद भेटले 14 3 42. याच 42 ला जर बघा इथं 2 न इथं 3 न गुणलं होतं, म्हणजे इथं 4 न गुणलं तर 4 2 8 आणि 4 4 16, पुढलं पद भेटले 168. नक्कीच मग 168 ला 5 न गुणल्यावर हे पुढलं पद म्हणजे 840 हा अंक भेटला असेल. 8 पंचे 40 बघा, 168 ला 5 न गुणलं तर 5 8 40, हातच्याले 4, 5 सक 30, 30 आणि 4 34, हातच्याले 3, 5 1 5 आणि 3 8, 840. नक्कीच या 840 ला 6 न गुणल्यावर आपलं उत्तर यायला पाहिजे. मग आपण गुणून घेऊया 840 गुणिले 6. 6 0 0, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 24 ला 4 चाले 2, 6 8 48, 48 आणि 2 49 50, म्हणजे 5040. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत आपल्याला 5040. याचं या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे 5040. नंतरचा प्रश्न आहे बघा आपल्याकडे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 18 आहे, 16 आहे. इथं बघा क्रमिका इथपर्यंत वाढत जाते, इथं कमी व्हायले, पुन्हा वाढायले, पुन्हा कमी व्हायले. याचा अर्थ ही मिक्स चेन.
तर मिक्स चेन मध्ये काय असतं, तर पहिला, तिसरा, पाचवा, सातवा आणि नववा यांच्यात काहीतरी एक साखळी असते. तर बघा, 2 ला 6 करायचं, 2 ला 6, 4च्या फरकानं होत आहे, पण इथं फरक डिफरंट आहे, त्याच्यामुळं आपण गुणून करूया. 2 ला जर, या 2 ला जर 3 न गुणलं तर 6 होते, आणि ह्या 6 ला जर 3 न गुणलं तर 18 होते, आणि ह्या 18 ला जर 3 न गुणलं तर 54 होतात. आणि नक्कीच या 54 ला जर 3 न गुणलं तर आपलं उत्तर यायला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या जागेवर. मग 54 गुणिले 3 जर आपण केले तर काय येईल, 3 चोक 12, हा चाला योग, 3 5 15, 15 आणि योग 16, 165. पहिला पर्याय 30 आहे, दुसरा 48 आहे, 96 आहे, आणि चौथा पर्याय 162. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर आहे 162. पुढचा प्रश्न बघूयात. तर पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला 910, 821, 732, प्रश्नचिन्ह 554 आणि 465. आपण मगाशी एक गणित केलं होतं पहिल्या अंकाचा विचार करून, तसंच सोडून पाहूया, नक्कीच याचं उत्तर निघल. 9, 9चे 8, 8चे 7, म्हणजे नक्कीच आपण एक घर मागे चाललो. 9 न 8, 8 न 7, 7चे किती होते मग 6. पुढचा विचार करूया दुसऱ्या घराचा. 1, 1चे 2, 2चे 3, 3चे नक्कीच आता 4 व्हायला पाहिजे, तर 4 नक्कीच आपले 4 व्हायला पाहिजे. तर त्याच्यानंतर 0, तिसरं घर बघू, 1, 2, आता नक्कीच 3 व्हायला पाहिजे. 643 हे पर्याय क्रमांक मध्ये दिलेला आहे का, तर नक्कीच दिलेलं आहे पर्याय क्रमांक य 643. तीच ट्रिक पुढे फॉलो करताय का नाही बघा. बघा 9, 8, 7, 6, 5 आणि 4 नक्कीच फॉलो केलंय. 1, 2, 3, 4, 5, 6 नक्कीच फॉलो केलंय. 0, 1, 2, 3, 4, 5 नक्कीच फॉलो केलंय. याचा अर्थ आपलं योग्य असं उत्तर आहे 643. पुढला प्रश्न बघूयात. पुढला प्रश्न दिलेला आहे आपल्याला 234, 351, 414, 513, प्रश्नचिन्ह 801. आता या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर क्रमिका वाढत चाललेली आहे, पण फरक काय डिफरन्स आहे, फरक काहीतरी अनसेटल फरक, लहान आहे मोठं आहे, कितीतरी एकदा काहीतरी जास्तच भरण, एकदा काहीतरी कमीच भरण. मग अशा वेळेस फरक आणि डिफरन्स आहे, मग आपल्याला दुसऱ्या पद्धतीनं पण याचा विचार करावा लागेल. आणि ती दुसरी पद्धत आहे बघा, या तिघांची जर बेरीज केली आपण, बेरीज अंकांची बेरीज, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, नक्कीच 9. या तिघांची पण बेरीज केली तर किती, 3 आणि 5 8, 8 आणि 1 9. आणि या तिघांची जर बेरीज केली 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 5 आणि 1 6, 6 आणि 3 9. आणि इथं शेवटच्या 8 आणि 1 9, 8 आणि 0 8च आणि 1 9. नक्कीच आपल्याला पर्याय असा शोधायचा आहे की ज्या संख्येची बेरीज, संख्येतील अंकाची बेरीज केली की किती यायला पाहिजे 9. तर इथं बघा 3 आणि 8 11, 12, 13, 14, 14 याची बेरीज किती आली 14. नक्कीच हा पर्याय होऊ शकत नाही. 6 आणि 2 8, 8 आणि 1 9 हा पर्याय असू शकतो. पुढे बघूयात. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12 नक्कीच हा पर्याय असू शकत नाही, कारण 12 ही बेरीज व्हायली. 7 आणि 1 8, 8 आणि 5 13 नक्कीच हा पर्याय देखील येऊ शकत नाही. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे 621. नंतरचं गणित बघूया. तर नंतरचं गणित दिलेलं आहे आपल्याला 7, 12, 15, 17, प्रश्नचिन्ह 12 7. आता इथं पण एक वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे आपल्याला. तर बघा, सुरुवात 7 न झालेली आहे, शेवट पण 7 न झालाय. सुरुवात 7 न झालेली आहे, शेवट देखील 7 न झालाय. याचा अर्थ ही क्रमिका एकदा पुढे जाऊन लगेच मागे जाणार आहे, पुढे जाऊन लगेच मागे जाणार आहे.
म्हणजे याचा अर्थ 7, 12, 15, 17, 17 पस्तोर आल्यानंतर 15, 12, 7, 15, 12, 7 हेच अंक रिपीट केल्या जाणार आहे. म्हणजे इथं नक्कीच काय उत्तर असणार आहे? 15, 15, 12, 7, 15, 12, 7, 15 हे पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 3. तर आपलं योग्य असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता या प्रश्नाचं उत्तर बघा आणि काढण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. एक हा तर आता आपण इथं पर्याय बघा. क्रमिकेचं निरीक्षण केलं तर क्रमिका वाढत चाललेली आहे थोडी थोडी. मग आपण वाढत चाललेली तर कशी वाढायली ते बघू. या दोन्हीत 14 न वाढलेली आहे. 6 मध्ये 14 टाकले तर 20 आणि या दोन्हीत 20 मध्ये जर 16 टाकले तर 36. मग आता इथं 18 टाकायचे का, इथं 20 टाकायचे का आणि इथं 22 टाकायचे का हे बघावं लागेल. कारण पहिल्यांदा 14, 16, मग 18, मग 20, मग 22 असं अशी वाढ का झालेली ते बघूया. इथं तर बघता येणार नाही कारण इथं प्रश्नचिन्ह आहे. नक्कीच आपण शेवटच्या घराचा विचार करू. इथं बघू 66 मध्ये 66 ला 80 करण्यासाठी किंवा 80 मधून 66 कमी केले तर 66 कमी केले तर आपल्याकडे येतील शून्यातून 6 जात नाही, उसना घेतला 7 झाले, 10तून 6 गेले 4, 7तून 6 गेले 1, म्हणजे नक्कीच 14चा फरक आहे इथं पण. म्हणजे 14, 16, 14, 16 या गटानं फरक आहे. 14, 16, 14, 16 असा फरक यायला पाहिजे. मग आपल्या या 36 मध्ये हे 14 मिळवले तर आपलं इथलं उत्तर यायला पाहिजे. म्हणजे 36 मध्ये जर आपण 14 मिळवले तर 6 आणि 4 10, हातचा आला 1, हातचा 3 4, 4 आणि 1 5, 50. 50 हे पर्यायामध्ये आहे का, तर नक्कीच पर्यायामध्ये दिलेले पण आहेत. 50 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेले. आपलं योग्य असं उत्तर आहे 50. आणि याच 50 मध्ये इथं बघा याच 50 मध्ये जर हे 16 टाकले तर नक्कीच 66 होतात. म्हणजे आपलं उत्तर चुकलेलं नाही. आपलं योग्य असं उत्तर आहे 50. तर पुढल्या प्रश्नाचा विचार करूयात. पुढला प्रश्न आहे आपला 49, 216, 25, प्रश्नचिन्ह 9, 8, 1. जर या क्रमिकेचं निरीक्षण केलं तर इथं बघा 7चा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे. आणि इथं घन आहे पण कितीचा, 6चा घन आहे. इथं वर्ग आहे 5चा वर्ग आणि इथं घन असायला पाहिजे बघा, एक वर्ग एक घन, एक वर्ग एक घन. मग घन कितीचा असायला पाहिजे, 7, 6, 5, 4चा घन असायला पाहिजे. इथं बघा 3चा वर्ग आहे 9 आणि इथं 2चा घन असायला पाहिजे 8 बरोबर. 1चा आता इथं वर्ग आणि इथपर्यंतच ही अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. तर इथं आपल्याला किती येणार आहे, 4चा घन. 4चा घन किती होतो, तर तो होतो 64. हा 64 पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. म्हणजे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे 64. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढलं गणित आपल्याला बघायचंय. जे गणित दिलेलं आहे आपल्याला 23वं गणित. 4, 3, प्रश्नचिन्ह 9, 64, 27 आणि 256. जर या क्रमिकेचा विचार केला तर क्रमिका एकदा कमी झालेली आहे. 4 मधून 4 पेक्षा 3 हे लहान आहेत, इथं माहित नाही. पण इथं माहित नाही, पण इथं जरा जास्त वाढून पुन्हा कमी झालेली, पुन्हा वाढ झालेली, एकदा वाढ व्हायली एकदा कमी व्हायली. यामुळं या क्रमिकेचा विचार आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहोत, जो की पहिलं, तिसऱ्या, 5व्या आणि 7व्या पदाच्या अशा विचारानं करणार आहोत. तर आणि राहिलेलं इथं प्रश्नचिन्ह आहे, याचा अर्थ याच क्रमिकेचा आपल्याला असा विचार करावा लागणार आहे आणि प्रश्नचिन्ह आपल्याला भेटायले. मग 4 ला कितनं, बरं 64 बी करायचे, 256 बी करायचे. बरं या 4 ला जर 4 न गुणलं तर इथं 16 होते. इथं क्वेश्चन मार्काच्या जागेवर 16 येतील. पर्यायामध्ये 16 पण आहेत. तुम्ही म्हणता 4 ला 2 न गुणलं तर 8 पण आहेत सर. 4 ला 3 न गुणलं तर 12 पण येतं. फक्त 25 नाही. 4 ला कोणत्याही संख्येनं गुणलं तर 25 येऊ शकत नाही. नक्कीच
तसं होणार आहे. 8 उत्तर असेल, 12 असेल, 16 असेल, पण 25 तर एक उत्तर येऊ शकणार नाही. आता पुढे बघू. 4 न गुणलं 16, ह्याच 16ला जर 4 न गुणलं तर 16 चौक 64. म्हणजे आपण जे 4 न गुणलंय तेच योग्य असणार आहे. पुढे बघूया. या 64ला जर 4 न गुणलं तर 256 येतात का बघू. 4 चौक 16, 4 चौक बघा 64ला जर 4 न गुणलं तर 4 चौक 16, हातचाला योग 4 पंच 20, 4 सक 24, 24 आणि हातचा योग 25, म्हणजेच 256. 256 येत आहे. याचा अर्थ आपण काढलेलं 16 हे उत्तर योग्य असं आहे आणि उत्तर आहे आपलं 16. तर पुढला प्रश्न बघूया जो दिलेला आहे. 2, 21, 3, 31, 4, 41, 5 आणि प्रश्नचिन्ह. या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं काय केलेलं आहे. 2 चे 21 केलेत म्हणजे जोडीत काम केले. 3 चे 31 केलेत म्हणजे जोडीत काम झाले. 4 चे 41 केलेत म्हणजे जोडीतच आहे. आणि मग 5 चे आपल्याला लक्षातच आलं असेल 5 चे किती होणार आहेत. मग 51 होणार आहेत. काय केलंय. 2 ला 10 न गुणून 1 मिळवलाय. 2 10 20 आणि 1 मिळवला 21. तसंच 3 ला 10 न गुणून 1 मिळवला. 3 10 30 आणि 1 मिळवलाय. 4 ला 10 न गुणून 1 मिळवला. 4 10 40 आणि 1 41. मग 5 ला 10 न गुणून 1 मिळवावं लागेल. 5 10 50 आणि 1 51 आणि 51 हे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे. तर घेऊयात शेवटचं गणित. आपल्या आजच्या या व्हिडिओ मधलं शेवटचं गणित जे दिलेलं आहे. 4 प्रश्नचिन्ह 5 24 6 36 नाही 35. आता उत्तरच निघलेलं आहे. उत्तराचा क्लू याच्यातून गेलेलाच आहे. 7 48. तर हे पण जोडीत करून घेऊया. आणि जोडीत जर लक्ष दिलं तर काय झालेलं आहे लक्ष द्या. 5 चा वर्ग आणि 1 न कमी, 6 चा वर्ग आणि 1 न कमी, 7 चा वर्ग आणि 1 न कमी, म्हणजे नक्कीच उत्तर असणार आहे 4 चा वर्ग आणि त्यातून 1 कमी. 4 चा वर्ग हा 16 आणि त्यातून 1 कमी, 16 तून 1 कमी 15. आपलं योग्य असं उत्तर असणार आहे 15. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आकृती कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.